नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. रेडबर्ड एव्हिएशन ट्रेनिंग संस्थेच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे बारामतीतील नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तक्रार. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, बारामती, पुणे. बारामती येथे कार्यरत असलेल्या रेडबर्ड एव्हिएशन ट्रेनिंग अकॅडमी विरोधात आता नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. वाढते विमान अपघात, विद्यार्थ्यांची बेजबाबदार वर्तणूक आणि संस्थेच्या व्यवस्थापनातील ढिसाळपणा यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला आणि दैनिक जीवनाला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा यांच्या वतीने सरचिटणीस वैभव सोलनकर यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री माननीय मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तक्रार केली आहे. अपघातांची मालिका, अपुरी देखभाल की अकार्यक्षम प्रशिक्षण. गेल्या काही महिन्यात रेडबर्ड संस्थेच्या प्रशिक्षण विमानाचे एकापाठोपाठ एक अपघात घडले आहेत. या अपघात केवळ प्रशिक्षणाचा भाग म्हणून स्वीकारता येत नाहीत, कारण अनेक वेळा हे अपघात नागरिक वस्त्यांच्या जवळ किंवा शेती परिसरात घडले आहेत. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट करण्यात संस्थेकडून गंभीरता दिसून येत नाही. नागरिकांच्या मते ही स्थिती अपुरी देखभाल, प्रशिक्षणाची कमतरता व विद्यार्थ्यांची अयोग्य तयारी या कारणामुळे उद्भवत आहे. विद्यार्थ्यांची वर्तणूक समाज विघातक. संस्थेतील काही प्रशिक्षणार्थी पायलट्स सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, उद्धटपणा व वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. स्थानिक दुकानांमध्ये आणि सार्वजनिक वाहतुकीच्या मार्गावर हे विद्यार्थी गोंधळ, मोठमोठ्याने बोलणे, ध्वनी प्रदूषण आणि अरेरावी करत असल्याच्या तक्रारी वारंवार मिळत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसोबतच आता सामाजिक शिस्तही धोक्यात आली आहे. जोरात गाड्या चालवणं, ड्रिंक करून गोंधळ घालणं, सुरक्षेच्या दृष्टीने धोका कायद्यात सुधारणा गरजेची. या साऱ्या पार्श्वभूमीवर वैभव सोलनकर यांनी केलेली मुख्य मागणी आहे की देशभरात कार्यरत अशा सर्व पायलट ट्रेनिंग संस्थांसाठी केंद्र शासनाने कठोर व स्पष्ट सुरक्षा नियमावली तयार करावी. यामध्ये विमानांची देखभाल, प्रशिक्षकांची पात्रता, विद्यार्थ्यांची वर्तणूक, स्थानिक प्रशासनाशी संवाद आणि अपघातग्रस्त प्रकरणाची चौकशी यासाठी विशेष विभाग असावा. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तक्रार. भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने वैभव सोलनकर यांनी नागरी उड्डाण मंत्री माननीय मुरलीधर मोहोळ यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करून रेडबर्ड संस्थेविरुद्ध तात्काळ चौकशी व आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. यावेळी उपस्थित युवा मोर्चा तालुका अध्यक्ष जगदीश कोळेकर, भाजपा नेते प्रमोद खराडे, शहर अध्यक्ष विवेक साळुंके, युवा नेते संदीप केसकर, हिरामण लोंडे आदी युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. रेडबर्ड सारख्या पायलट प्रशिक्षण संस्थांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. बारामतीसारख्या संवेदनशील भागामध्ये अशा संस्थांसाठी स्वतंत्र नियामक फ्रेमवर्क असणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणताही तडजोड स्वीकारली जाणार नाही. वैभव सोलनकर, सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा, पुणे जिल्हा. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.